असायला हवं. चला तर बघूया आज आपण बनवतोय आलूचे परोठे. मी आलू स्वच्छ धुवून शिजवून घेतलेले आहेत. तेल गरम करायला ठेवले. तेल गरम होते तोपर्यंत मी आलू मॅश करून घेते. मी छान असे आलू मॅश करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये जिरी टाकली आहे आणि आता कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता खूप असा अंगावर उडतो ना, तर तेल उडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्लेट ठेवली आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये मी मिरची टाकली आहे आणि छान मिरची आणि कढीपत्ता छान भाजून द्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि कढीपत्ता असं छान असा भाजला. कढीपत्ता आणि मिरची छान अशी भाजली की त्याच्यामध्ये हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. ते भाजते तोपर्यंत मी कोथिंबीर मिक्स करून घेते. याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. ते पण आता छान भाजले. आता ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. गंध सुटलाय मस्त असा आणि हे त्याच्यामध्ये आलूच्या मॅश केलेल्या आलूमध्ये छान मिक्स करून घेऊया आपण. ते छान मिक्स केलं नमक हे त्याच्यामध्ये छान मिक्स होतं, मग टेस्ट लागते छान. चला आता बनवायला घेऊया. आणि बाहेर पाऊस एवढा छान झालेला आहे ना, आणि ऊन नाही काही नाही, मस्त असं वातावरण आहे. तर चला आपण बनवायला घेऊया. छोटे छोटे बॉल्स बनवायचे. थोडंसं असं लाटून घ्यायचे म्हणजे त्यात आपल्याला असं हे आलूचं हे जे केलेलं आहे ना आपण, तर ते असं भरता येतं छान त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आपल्या ह्याच्याने, जेवढे हे टाकायचं आहे तेवढं. मी बघा असं छोटे छोटे परोठे बनवते मी, असं जास्त मोठे मोठे नाही बनवत आहे. तर छोटंसं असं हे करून त्याला चांगलं असं पॅक करून घ्यायचं आणि त्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. आमच्या इकडे सगळ्यांना आलूचे परोठे खूप आवडतात, स्पेशली राधाला खूप आवडतं. मग म्हणते मम्मी आलूचे परोठे बनव ना, मला खूप आवडतात असं बोलते. चला म्हटलं आज नाश्त्याला बनवून घेऊया. आणि याचं छोटंसं हलके हाताने लाटून घ्यायचे. आणि तोपर्यंत तवा पण गरम झालेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि परोठा टाकते. तेल उडेल हातावर म्हणून मी असं भीत टाकते. आणि तो परोठा छान क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे. तेल असं लावून मस्त असं हे करून तोपर्यंत भाजते. तोपर्यंत मी दुसरा करायला घेते. होत राहते हळूहळू.